नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो काशेगावमध्ये आणि काशेगावचं मैदान म्हणलं तर अखंड प्रचंड आज सर्वांच्या नजरा ह्या मैदानावर लागल्या त्या. का तर मित्रांनो, तुफान आणि मागच्या वर्षी मित्रांनो हे तिसरं वर्ष असलं मित्रांनो, हिंद केसरीचा मान भेटलेला मित्रांनो मागच्या वर्षी. आणि आज अतुल भाऊ लागडे यांनी मित्रांनो आज गावासाठी आज सांगली जिल्ह्यामध्ये आणि मोठी मोठी मैदानं भरत असतात. पण ह्या कासे गावात आणि छोटंसं गाव म्हणलं तर ह्यांचं प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये असा एक व्यक्ती आहे की पाक मवाळू आज कुठलंही काम भाऊ पशी होऊन देत. भाऊ कुठल्या कामाला नाही म्हणून गोरगरिबांच्या पाठीमागे हक्काचा माणूस ते म्हणजे लागडे भाऊ. आज त्यांनी आज ह्या काशेगावमध्ये आज अनेक जणांचे अनेक वेगळे वेगळे बक्षीस ठेवण्यात आले. पण आज काशेगावमध्ये वेगळंच आपल्याला कारणामा भेटला ते म्हणजे हेलिकॉप्टर आणि बक्षिसा आणि तुफानी करते आणि नंदी तर पळणार आहेत मित्रांनो. पण आजचं नियोजन बघितलं मित्रांनो, बघू शकता इथं असली मेहनत केलेली आहे की काळं रान मऊच असतं पण फाटी एकदम जबरदस्त केलेले आहे. आज आपल्यासमोर आहेत भाऊ. भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा. मी श्री अतुल धोंडीराम लाहिगडे. दादा आज आपल्याला काशेगाव म्हणजे हिंद केसरी मान भेटायला खूप कष्ट करावं लागतं बरोबर. आणि काशेगावला हिंद केसरी मान भेटला आणि तुम्ही जी मैदान भरते तिसरं वर्ष असेल, प्रत्येक वर्षी वेगळा वेगळा कारनामा बघा भेटतो. दादा किती दिवस झालं आपलं काम चालू आहे मैदानाचं? सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आणि मैदानाचं काम जर म्हटलं तर इथं जर बघितलं तुम्ही, कासेगाव हे पूर्ण इरिगेटेड बेल्ट आहे, म्हणजे पानस्थळ शेती असत्या. आणि इथं आणि लागण आणि खोडवं गेल्याशिवाय आम्हाला इथं काहीच करता येत नाही. जसं इतरत्र महाराष्ट्रात अन्य ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी फाटी बदल होत असेल, पण बऱ्यापैकी मॅक्झिमम ठिकाणी अशी परिस्थिती असते की वर्षानुवर्ष तीच फाटी असतात, त्याच ठिकाणी मैदान घेतलं जातं. पण आम्हाला दरवर्षी लोकेशन बदलावं लागतं, दरवर्षी खोडवं गेल्याशिवाय आम्हाला काहीच गोष्टी करता येत नाहीत. त्याच पद्धतीनं इथलं खोडव्याची शेती जी होती ती गेल्यानंतर आम्ही ह्या मैदानाला सुरुवात केली. जनरली 1 महिन्याचा कालावधी आम्हाला लागतो मैदान करण्यासाठी पूर्ण. मित्रांनो बघा, 1 महिना म्हणजे कष्ट किती करावं लागतं. असं नाही कुठली गोष्ट मैदान घेतं, कोण पण मैदान घेतं, पण त्या मैदानात शोभा, त्या मैदानात गाडी जमली पाहिजे, ते मैदान पार पडलं पाहिजे, कुठल्या बैलावर अन्याय नाही झाला पाहिजे. का तर 400-500 किलोमीटर मालक येत असतो, का तर एकीच्या त्याला गुलाल भेटला पाहिजे. आता तसं कासेगाव एक गाव आहे की कुठल्याही बैल मालकावर अन्याय होत नाही. का तर गावातली गाडी असू दे किंवा 400 किलोमीटरची गाडी असू दे, त्या कुठल्याही बैल मालकावर अन्याय होत नाही म्हणजे होत नाही. का तर आपलं तिसरं वर्ष बघतोय आणि तुफानी गाड्या नोंद होत्यात. दादा की आज प्रत्येक वेगळं वेगळं करायला असते. आता प्रत्येक तुम्हाला तो प्रश्न विचारत असेल, हेलिकॉप्टर तुम्ही का ठेवलं? का तर आणि बक्षीस असते ती फक्त एक विजेता आहे की एक कमेंट पडली होती की आपल्याला की जे फायनलला गाड्या राहतील त्यांना पण राईड भेटणार आहे का? नाही, फायनलला गाड्या राहणार आहेत त्यांना असं नाहीये. संकल्पना कसं आहे बघा, दरवर्षी काहीतरी आगळीवेगळी संकल्पना आणायचं. आणि आपले जे महाराष्ट्रातले तमाम बैलगाडा चालक मालक आहेत किंवा शेतकरी वर्ग जो आहे किंवा इथं आमच्या मैदानाला खास करून महिला माता भगिनी सुद्धा असतात, त्यांना पण कुठंतरी एखादी संधी उपलब्ध व्हावी ह्या दृष्टिकोनातून आपण सातत्यानं विचार करत असतोय. आणि मग जसं आपण लास्ट टू लास्ट इयरला 1 BHK फ्लॅटची संकल्पना आणली, तसंच आपण काम करत असताना ह्या वर्षी बाबा एखादं कुठली गोष्ट आपल्याला करता येईल त्या ह्याच्यातनं आपण ही हेलिकॉप्टरची संकल्पना घेऊन आलो. जेणेकरून काय आहे की आपला जो सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्यांना त्या हेलिकॉप्टरची राईड करता यावी, किंवा ज्या इथं येणाऱ्या महिला आहेत त्यांना हेलिकॉप्टरची राईड करता यावी, ह्या उद्देशानं आपण ती संकल्पना आणलेली आहे. तर तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे त्या संदर्भात असं सांगता येईल की बाबा जे गटपास विजेते असणार आहेत, ते गटपास विजेते ज्यावेळेला सेमीफायनलला त्यांची सेमीफायनलला ज्यावेळेला चिठ्ठ्या निघतील सेमीफायनलच्या, त्या सेमीफायनलमध्ये पब्लिकच्या साईडनं ज्याची चिठ्ठी निघेल त्या 6 लकी विनरना आपण हेलिकॉप्टरची राईडची संधी देणार आहे. त्याचं कारण पण असं आहे, टेक्निकल कारण असं आहे की साधारण सनसेटला हेलिकॉप्टरची राईड आपल्याला सनसेटनंतर हेलिकॉप्टरवर फ्लाय करता येत नाही आहे. त्यामुळं आपल्याला साधारण फायनलचा जो फेरा आपला असणार आहे तो 5:30-6च्या दरम्यान होणार आहे. त्याच्या अगोदर ते हेलिकॉप्टर इथून 4:30-5:45 वाजताच पुण्याला परत रिटर्न गेलेलं असेल. आणि त्यामुळं मग काय करायचं हा सगळा विचार केल्यानंतर आपण ते बाबा गटपास जे होणार आहेत ते गटपास झाल्यानंतरची पब्लिकला चिठ्ठी येणार आहे त्या लोकांना आपण संधी देऊया, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी बघून हा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो बघा, आणि काय पाहिजे ह्या बैलगाड क्षेत्रामध्ये आज कुठं न कुठं बैलगाड क्षेत्र पोहोचलं का प्रत्येकाला नोंदी पळत असतो, पण त्यामुळे कसं असं एक धमक पाहिजे बैलाक न केलं पाहिजे. फक्त दादाने एक निर्णय केला, जी कडनं गाडी येणार आहे का तर पब्लिक साईडने गाडी येणार आहे त्या गाडीला आपल्याला राईड बघायला भेटणार मित्रांनो. आणि जे फायनलला गाडी का तर आपल्याला जणांचे कमेंट पडले की दादा कसं हेलिकॉप्टर की जे फायनलला राहणार त्यांना राईड भेटणार किंवा फायनल राहणार त्यांना कोणाही राईड भेटणार नाहीये, पण जे सेमीला कडन जी गाडी निघल त्यांना राईड भेटणार आहे. महिला वर्गांचा कसा असणार आहे दादा?
महिला वर्ग बघा, ज्या महिला येणार आहेत प्रेक्षक महिला साधारण आपल्याकडे 2000 3000 किंवा 4000 प्रेक्षक महिला वर्ग इथं बघायला येत असतोय. तर सुरुवातीला ज्या येणाऱ्या 1000 महिला असतील त्या 1000 महिलांना आपण कुपन देणार आहे आणि त्या 1000 महिलापैकी 6 लकी महिलांचं नंतर आपण कुपन काढणार आहे. ते पण 3च्या दरम्यान साधारण काढणार आहे. 3 वाजता जसं गट पण सगळे पळून होतील आणि ह्या महिला पण आणि ह्या दोन्ही चिठ्ठ्या काढून आपण मग ते 2 राईड होतील. एका वेळेला हेलिकॉप्टर आहे, ते मोठं हेलिकॉप्टर आहे, 6 लोकांची बसायची कपॅसिटी आहे प्लस एक पायलट आहे. त्यामुळे 2 राईडमध्ये आपण हे 6 लकी महिला आणि हे गटपास जे असणार आहेत ते 6 असं 2 राईड आपण करणार आहे हेलिकॉप्टरचे. मित्रांनो चला तर आपण मुद्दा येऊया की दादा साधारण पल्ला किती असणार आपल्याला? पल्ला बघा तुम्ही 1000 जसं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरूनच हे आपण मैदान घेतलेलं आहे. त्यामुळे इथं आपण 1000 फुटाचा पल्ला ठेवलेला आहे. 1000 परफेक्ट 1000 फुटावर गाडी पळणार. यस यस यस. मित्रांनो परफेक्ट 1000 फुटावर गाडी पळणार आहे. साधारण दादा लॉट्स कधी पडण्यात येणार आहे आपलं? लॉट्स उद्या 5 वाजेपर्यंत आमचं प्लॅनिंग आहे. उद्या 5 वाजेपर्यंत लॉट्स पाडायचे 25 तारखेला. उद्या म्हणण्यापेक्षा 25 मार्च 2026ला आणि आपले बैलगाडी शर्यत जे आहे ते 26 मार्च 2026ला आहे. आता साधारण गाडी आतापर्यंत नोंद किती झालेली आहे? आत्ता गाडी एक्झॅक्ट आता आकडा मी घेतलेला नाहीये, पण चांगला रिस्पॉन्स आहे आणि नोंदी चालू आहेत. माझं महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा चालक मालक यांना हेच आग्रहाचं निमंत्रण राहील की तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं नोंदी करा, जेणेकरून आम्हाला भविष्यात देखील अशा प्रकारची मोठी मैदानं भरवता येतील. तुमचं जेवढं पार्टिसिपेट जास्त असेल तेवढं आम्हाला इथं ऊर्जा मिळत राहील. दादा आज कासेगाव म्हणलं तर दादा आज कबड्डी क्षेत्रात मी खूप मोठं नाव आहे हो. या कासेगावचं आणि आज तुम्ही त्या गावासाठी जेवढं धडपड करता आणि हिंद केसरी मान भेटायला खूप कष्ट करावं लागतं दादा. आणि खरोखर तुम्ही ती परंपरा ठेवली आणि खरोखर दादा ही 26 मार्च का तर आपली एक रील पडली होती मागच्या वेळी, नक्की किती तारखेला मैदान भरणार आहे? ही 26 तारखच कायम राहणार आहे का आपली? नाही, त्यात बदल 26 तारीख नाही. मग तुम्हाला आता सांगितलं इथं टेक्निकल अडचणी काय आहेत त्या तुम्हाला आता विस्तृतमध्ये सांगितल्या. कारण काय आहे, कासेगाव आहे ते पाणस्थळ क्षेत्र आहे. इथं लागण खोडवं गेल्यानंतर आम्हाला मैदान कुठं उपलब्ध होईल ते सगळं आम्हाला बघावं लागतंय आणि त्यामुळे आमची डेट ही मागं पुढं होत्या. जर आम्हाला भविष्य काळात जर कुठं एखादं मैदान तसं उपलब्ध झालं किंवा घेता आलं तर मग ते आम्ही एखादी तारीख फिक्स करून त्या पद्धतीनं आम्ही चालू शकतोय. पण आत्ताची जर भौगोलिक परिस्थिती इथली जर बघितली कासेगावची तर त्या परिस्थितीनुसार तारीख आम्हाला फिक्स किंवा ठाम ठेवता येत नाहीये. पण जनरली पुढल्या वर्षीपासून आमचा ह्यो प्रयत्न राहील की बाबा फेब्रुवारीच्या 28 तारखेच्या आतमध्ये कसं मैदान घेता येईल एवढा तरी आमचा नक्की प्रयत्न राहील. दादा का तर गटाला एवढी गर्दी होणार नाही, पण सीमीला तुफानी गर्दी होणार आहे. ज्या कडेची प्रेक्षक असणार का त्यांना कसं हँडल करण्यात येणार आहे आपलं? नाही, आता तुम्ही इथं बघितलं तर इथं पूर्ण बॅरिकेड आहे. पूर्ण म्हणजे ह्या एंड पासून त्या एंड पर्यंत बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे. जवळजवळ 600 फुटाची आपण गॅलरीची व्यवस्था केलेली आहे आणि पुढं जर बघायला गेलं तर इथं पूर्ण आमची स्वयंसेवकांची टीम असत्या. म्हणजे गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी पण बघितलं तुम्ही, अगदी पब्लिक जे आहे ते पब्लिक आणि पब्लिकला पण माझी हीच विनंती राहील की आम्ही लोकांनी सांगण्यापेक्षा किंवा आपण शेती धर्म आहे तो सगळ्यांनी पाळूया. बैल आहे, कुणाला कुठली इजा होता कामा नये. आपण सर्वांनी जर काळजीपूर्वक जर सगळ्या गोष्टी केल्या तर येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा आपल्याला चांगली मैदानं घेता येतील. त्यामुळं आपण सगळेच डिसिप्लिनमध्ये राहूया. चांगले शेतकरी जे आहेत, काही लोक जे आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि तसं काही इथं प्रकार होत नाही. कारण 2-3 वर्षात आम्ही बघतोय लोक पण खूप आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात. आता पहिलं 1 BHK फ्लॅट झालं, मागचं मैदान मोठं झालं. ह्यावेळी 2 मैदानापेक्षा ह्या मैदानाला चांगला रिस्पॉन्स भेटतोय का तर जे प्रचंड व्हिडिओ व्हायरल होतात का तर अनेक जणांचे कॉल येतात किंवा काय, ते कसं वाटतंय? नाही, खूप छान वाटतंय. कारण काय आहे, आपण एखादी गोष्ट करत असताना बघा, एखादा सर्वसामान्य शेतकरी असेल किंवा एखादी सर्वसामान्य महिला जरी असेल तरी ती काम करत असताना त्याला कुठंतरी वाटतं की बाबा मला काहीतरी चांगले दिवस यावे. तसेच आम्ही ज्यावेळेला बैलगाडीची शर्यतीची सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला पण हे वाटत होतं की त्यावेळेला आम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या की बाबा आम्हाला पण कुठेतरी भविष्यात जाऊन चांगले दिवस येतील. मित्रांनो म्हणजे ह्या गोष्टी ही बैलगाडी शर्यत भरवासाठी खूप कष्ट लागतो, खूप मेहनत असते, खूप विचार करावा लागतो का तर आणि एक गाव असताना एक गाव जुटलं पाहिजे ह्या मैदानासाठी. मित्रांनो सर्वांनी उपस्थित राहावं आणि ज्यांनी गाडी नोंद केली नसेल त्यांनी गाडी नोंद करून घ्या. का तर मित्रांनो पुण्याच्याला काय होती त्याच्याला गडबड, माझी गाडी घेतली नाही, तुझी गाडी घेतली नाही, तुम्ही मला एखादी चिठ्ठी आहे का, या पण लय गोळ होत असतो. वाटलं तर तुम्ही गाडी आजचा दिवस आहे, उद्या दुपारचा दिवस आहे मित्रांनो, उद्या आज कमीत कमी सगळी गाडी नोंद करून घ्या. का तर काही अडचण आपण प्रतिमा असतो की माणूस गाडी लवकर नोंद करत नाही, त्यामुळे काय अडचण असते, पुन्हा त्याला पैरा भेटत नाही किंवा पैराची अडचण असते. तरी पण आजचा दिवस आहे, तुम्हाला जेवढी गाडी होईल तेवढी नोंद करा. आणि मित्रांनो फक्त पब्लिकांचे सहकार्य करा की लहान मुलं असतात का तर मोठं मैदान आहे किंवा कुणा विजा होता कामाने का तर घरी आपली वाट बघत असतात आणि लोक मैदानात असतात. फक्त लहान मुलं आणा, फक्त बॅरिकेडच्या पाशी तुम्ही लांब बसा, पुढं कुठलीही अडचण नका. बरोबर दादा? हो. आज का तर दादांचं नाव का तर ह्या कासेगावात कुणाला दुखापत झालं नाही पाहिजे का तर लांबून लांबून येतात. आता जे आजकाल होते का तेव्हा गाडीला निकाल भेटत नाही किंवा काय ना अन्याय होतोय किंवा काय होतंय, कसं टेक्निक केलं जाईल त्याच्यावर?
नाही म्हणजे काय आता जर तुम्ही बघितलं इथं आपलं महाराष्ट्रात गेली 3 वर्ष पण आम्ही मैदानं घेतोय तर अगदी इथं सर्वसामान्य बैलगाडा मालक कुठलाही असू दे म्हणजे इथली गावातली जरी बैलगाडी असली किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं येणारे बैलगाडी असू दे तर आमचं इथं सातत्यानं सगळं आमची जी सगळी मंडळी आहेत ती ह्या बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत. त्यामुळे इथं कधीच कुठल्याच बैलावरती किंवा कुठल्याच नंदीवरती अजिबात कुठलाही अन्याय झालेला नाही आणि हेच इथून पुढच्या काळात देखील आमच्याकडून सातत्यानं नेहमी राहील एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. खूप खूप दादा धन्यवाद. आज खरं तर ही बैलगाडी क्षेत्र मित्रांनो खूप उंचावर पोहोचले आणि दादांचं प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं काय तर बघा आपल्याला मिळते. ह्या हिंदी हेलिकॉप्टर पुढले आणि एक कारनामा बघा भेटेल. दादा खरोखर दादा आपल्या चॅनलला तुम्ही 2 शब्द दिला, वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं कासेगावकरांचं आणि धन्यवाद. थँक्यू. आभार आहे. धन्यवाद.